घाटी अस्पताल के नए डीन बने डॉक्टर शिवाजी सुकरे ने आज अपने ओहदे का चार्ज लिया। ओहदे का चार्ज लेते ही सभी एचओडी की मीटिंग रखी। मीटिंग में कचरा, गंदगी, पेशेंट को हो रही परेशानियां, दवाइयों की कमी, 4 क्लास एम्प्लॉय की भर्ती, इन मामलों पे चर्चा की गई। शिवाजी सुकरे ने सभी को हिदायत दी कि किसी भी तरह की पेशेंट को परेशानी ना हो, दवाइयों की भी कमी ना हो, परिसर भी पूरा साफ सुथरा रहे, साफ सफाई का भी ख्याल रखा जाए। इसी तरह उन्होंने 4 क्लास एम्प्लॉय की भर्ती, कॉन्ट्रैक्ट भर्ती पर भी हिदायत दी कि जल्द से जल्द कॉन्ट्रैक्ट भर्ती की जाए। आज अभ्यागत समिति के सदस्यों ने भी उनका सत्कार किया, महराज पटेल और इकबाल सिंह गिल ने, और साथ ही सभी एचओडी ने भी उनका इस्तकबाल किया। कर्मचारियों ने, 4 क्लास कर्मचारियों ने, अधिकारियों ने, डॉक्टर्स ने, उन सब का आज इस्तकबाल किया। एशियन न्यूज़ की तरफ से अथर चिश्ती ने भी उनका इस्तकबाल किया। मैंने बोला ये तो देहात में भी नहीं होता, झोपड़पट्टी में भी नहीं होता, ये तो मेडिकल कॉलेज है। नहीं जातो ना मला आता काय यांनी आजच्या दिवस थोडंसं ते आहे नाही जमीन बाहेर वो गडेल नहीं वो मेरे बाहेर एक ओके सर, थैंक यू। दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी मी या ठिकाणी शासनानं दिलेल्या आदेशानुसार अधिष्ठाता म्हणून रुजू झालेलो आहे। कालपासूनच या ठिकाणी मी कामाला सुरुवात केलेली आहे। आपल्याला माहीतच आहे की मी या ठिकाणी मागच्या 20 वर्षापासून वैद्यकीय उपाधीक्षक, वैद्यकीय अधीक्षक, डेप्युटी डीन सुद्धा काम केलेलं आहे। तर त्यामुळे या ठिकाणी महाविद्यालय असेल, रुग्णालय असेल, त्यामध्ये संबंधित जे हे आहेत प्रश्न आहेत तर ते मला बऱ्यापैकी त्याची जाणीव आहे। या ठिकाणी येणारा रुग्ण हा अत्यंत गोरगरीब घरातून आलेला असतो, त्याला त्याची आर्थिक परिस्थिती नसली तर तो खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन काही उपचार घेऊ शकेल। तर अशा सर्व रुग्णांसाठी माझं प्राधान्य असेल की त्या सर्व रुग्णांना चांगल्या सुविधा या ठिकाणी मिळाल्या पाहिजे। कोणत्याही रुग्णाला गोळ्या, औषध, अँटीबायोटिकचे इंजेक्शन असतील किंवा कुठलंही साहित्य हे बाहेरून आणावं लागणार नाही आणि त्यासाठी माझं प्रयत्न शासनाच्या मदतीनं, हे शासनाचं वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आहे, शासनाकडून भरपूर फंड येतात, तर तरी जर कुठे अडचण आली तर या ठिकाणी MJPY नावाची जी स्कीम आहे, महात्मा ज्योतिबा फुले योजना, तर त्या योजनेमधून आपल्याकडे भरपूर पेशंट ॲडमिट असतात। तर साधारणतः 2 कोटी ते 2.5 कोटीपर्यंत ते उत्पन्न आपलं वाढवण्याची गरज आहे। मी अंबेजोगाईला असताना 518 खाटामध्ये 1 कोटी 30 लाख ते 40 लाख महिन्याला त्या ठिकाणी उत्पन्न व्हायचं, परंतु या ठिकाणी ते आपल्याला 2 कोटी ते 2.5 कोटीपर्यंत नेलं तर त्याच्यातून 6-7 कोटी रुपये आपल्याला औषधं आणि इंजेक्शनला मिळतील आणि त्यामधून हा जो बाहेरून लिहून देण्याचा जो प्रकार आहे तो बंद करता येईल। सर, परिसरात खूपच घाण, कचरा, वारंवार कंप्लेंट वगैरे आहे की परिसरामध्ये काही जितका भाग मी आता 2 दिवसात बघितला तो थोडासा स्वच्छ करण्याची गरज आहे, त्याकडे लक्ष द्यायची गरज आहे। काही ठिकाणी BMCच्या कामावर वेळेत करण्याची गरज आहे, तर आम्ही ते वेळेमध्ये करू आणि अहोरात्र प्रयत्न करून साधारणतः 1-1.5 महिन्यामध्ये आपल्याला यामध्ये निश्चितच खूप बदल झालेला दिसेल आणि यामध्ये माननीय उच्च न्यायालयाला वारंवार जो आपल्याला हस्तक्षेप करावा लागतो, माननीय खासदार साहेबांनी सुद्धा PIL केलेलं आहे घाटीच्या प्रश्नाविषयी। तर मला असं वाटतं की काही दिवसामध्येच यामध्ये खूप बरीचशी सुधारणा आमच्या सर्व डॉक्टर,
वर्ग 3 कर्मचारी, नर्सिंग स्टाफ, वर्ग 4 कर्मचारी, तंत्रज्ञ या सर्वांच्या मदतीने आम्ही त्याच्यावर टीमवर्क म्हणून मात करू असा मला विश्वास आहे. धन्यवाद.